एखाद्या वेळी जेवणात आवडीची भाजी नसेल किंवा आजारपणात अन्नावरची इच्छाच उडाली असेल तर अशा वेळी उपयोगी पडतं ते म्हणजे चटपटीत लोणचं. लोणच्यामुळे तोंडाला चव तर येतेच, शिवाय पचनशक्ती देखील सुधारते. म्हणूनच आज आपण पाहतोय लोणच्याचा एक प्रकार. आज आपण पाहतोय चटपटीत लिंबू मिरची लोणचं. लोणच्याचा मसाला देखील आपण घरीच तयार करणार आहोत. लोणच्यासाठी कोणत्या प्रकारची लिंब मिरच्या वापरायच्या, लोणचं कसं घालायचं आणि लोणचं दीर्घकाळ कसं टिकवायचं हे सगळं आज आपण सविस्तरपणे पाहणार आहोत. फार वेळ न घालवता चला तर मग सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. चटपटीत, रसरशीत, रंगतदार, तोंडाची चव वाढवणारं लिंबू मिरची लोणचं. लिंबू मिरचीचं चटपटीत लोणचं करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला महत्त्वाचे 2 जिन्नस लागणार आहेत. ते म्हणजे लोणच्याची लिंब आणि लोणच्याची मिरची. आता तुम्ही म्हणाल अशी काय वेगळी असते लोणच्याची मिरची आणि लोणच्याची लिंब? तर हे पहा, लोणच्याची जी मिरची असते ना ती अशी लांब सडक, जाडसर आणि फिक्कट हिरव्या रंगाची असते आणि महत्त्वाचं म्हणजे कमी तिखट असते. अशी लोणच्याची खास मिरची भाजी मंडईमध्ये मिळते. आणि लोणच्याची जी लिंब असतात ती पातळ सालीची असतात, जाड सालीची नसतात. जाड सालीच्या लिंबाचं लोणचं केलं जात नाही, ते तेवढं रसरशीत नसतं आणि कडवटही असतं. एकदा जानेवारी महिना सुरू झाला की अशा प्रकारची पातळ सालीची लिंब मार्केटमध्ये येतात. ज्यांच्याकडून आपण लिंब घेणार आहोत ना त्यांना सांगायचं की मला लोणच्यासाठी लिंब हवं आहे आणि प्रत्येक लिंबू अशा पद्धतीनं बोटांच्या साह्यानं दाबून पाहायचं, ते दबलं जायला हवं. ते दबलं जातं याचा अर्थ ती पातळ सालीची लिंब असतात. लिंब डागविरहित तर असायलाच हवीत, शिवाय ती रसरशीत जरी असली ना तरी कडकही असायला हवीत. अशा प्रकारे आपल्याला पाव किलो लोणच्याची मिरची घ्यायची आहे आणि 10 रसरशीत कडक पातळ सालीची लिंब घ्यायची आहेत. आता या मिरच्या आणि ही लिंब आपल्याला 2-3 वेळा पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचे. स्वच्छ धुवून घेतल्यानंतर वेळणीत काढून घ्यायचे. वेळणी 15 मिनिटं तशीच ठेवायची आहे, म्हणजे वेळणीतनं थेंब न थेंब पाणी निथून जाईल. सगळं पाणी निथून गेल्यानंतर एक स्वच्छ सुती कापड अंथरायचे आणि या कापडावर या मिरच्या आणि ही लिंब अशा पद्धतीने आपल्याला पसरवून घ्यायचे आणि किमान 15 मिनिटं पंख्याच्या वाऱ्याखाली ठेवायचे, म्हणजे ते पूर्णपणे कोरडे होतील. पूर्णपणे कोरडे झाल्यानंतर आता एका स्वच्छ सुती कापडानं प्रत्येक लिंबू आणि प्रत्येक मिरची आपल्याला अशा पद्धतीनं कोरडी करून घ्यायची. अजिबात पाण्याचा एकही अंश राहता कामा नये. आत्ता लिंबाला आणि मिरचीला थोडंसं जरी पाणी राहिलं आणि इथून पुढे जरी आपण लोणचं किती काळजीपूर्वक करणार असू ना तरी अगदी थोड्याशा पाण्यानं सुद्धा आपल्या लोणच्याला लवकर बुरशी धरू शकते आणि ते लवकर खराब होऊ शकतं. म्हणून आपल्याला हे दोन्ही जिन्नस अगदी कोरडे करून घ्यायचेच आहेत. आपले दोन्ही जिन्नस स्वच्छ सुती कापडानं कोरडे करून झालेले आहेत. आता आपल्याला प्रत्येक मिरचीचं अशा पद्धतीनं देठ काढून घ्यायचं आहे. एक अतिशय महत्त्वाची गोष्ट इथे लक्षात ठेवा, आपल्याला मिरचीचे देठ मिरच्या स्वच्छ धुवून कोरड्या करून झाल्यानंतरच काढायचे. जर तुम्ही आधी देठ काढले आणि मिरच्या धुतल्या तर मिरच्यांच्या आतमध्ये पाणी जाईल आणि आपले लोणचं लवकर खराब होईल. मिरच्यांचे देठ काढून झालेले आहेत. आता आपल्याला लिंब चिरायला घ्यायचे, परंतु लिंब चिरायला घेताना पॅड आणि सुरी अगदी कोरडी असायला हवी, त्याला सुद्धा अजिबात पाणी असतं कामा नये. लिंबाचे आपल्याला 2 भाग करायचे आणि 2 भाग केल्यानंतर लिंबाच्या मध्यभागी प्रत्येक पेरामध्ये बी असते. ती बी आपल्याला सुरीच्या साहाय्यानं काढून घ्यायची. लक्षात ठेवा, लिंबामध्ये एकही बी राहता कामा नये. एक बी जरी राहिली ना तरी आपलं पूर्ण लोणचं कडवट होईल. लिंबू आडवं चिरून 2 भाग झाल्यानंतर लगेचच आपल्याला सगळ्या बिया दिसतील असं काही सांगता येत नाही. काही बिया आकारानं छोट्या असतात, काही मोठ्या असतात, काही लगेच दिसतात तर काही दिसतच नाहीत, आतमध्ये असतात. मग ते आपल्याला सुरीच्या साहाय्यानं हळूवारपणे काढून घ्यायच्यात. आपण लिंबाचे 2, 4, 8 असे जसजसे भाग चिरत जाऊ ना तसतसे आपल्याला लिंबाच्या बिया दिसायला लागतील, ते आपल्याला काढून फेकून द्यायच्यात. आपली 10 लिंब चिरून झालेले आहेत. एका लिंबाच्या आपण 8 फोडी केलेल्या आहेत, म्हणजे 10 लिंबांच्या 80 फोडी तयार झालेल्या आहेत. आता आपल्याला मिरच्या चिरून घ्यायच्यात, परंतु मिरच्या आपल्याला खूप बारीक चिरायच्या नाहीत. आपल्याला लोणचं खाणं सोयीस्कर पडेल, म्हणजे खूप मोठेही नाही आणि खूप छोटेही नाही, अशा आपल्याला फोडी करून घ्यायच्यात. परंतु त्या अगोदर प्रत्येक मिरचीला आपल्याला मधोमध सुरीच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं छेद देऊन घ्यायचा आहे, म्हणजे तिचे 2 भाग होतील. अशा प्रकारे मिरचीला मधोमध छेद दिला ना तर लोणच्याचा मसाला, तेल आतपर्यंत जातं आणि आपलं लोणचं लवकर मुरतं, लवकर खाण्यासाठी तयार होतं. तुम्ही पाहताय ना, या ज्या लोणच्याच्या खास मिरच्या असतात ना यामध्ये बियांचं प्रमाण अत्यल्प असतं. मिरचीला मध्ये छेद देऊन झाल्यानंतर प्रत्येक मिरची आपल्याला अशा पद्धतीनं कात्रीच्या साहाय्यानं 1-1 इंचात चिरून घ्यायची आहे. जर तुम्हाला यापेक्षा मिरचीचे मोठे तुकडे करायचे असतील तर तुम्ही एका मिरचीचे 2, 3, 4 असे तुमच्या आवडीप्रमाणे तुकडे करून घेऊ शकता. आपली सगळी लिंब चिरून झाली आहेत, मिरच्या देखील चिरून झालेल्या आहेत. आता आपल्याला लोणच्याचा घरगुती मसाला तयार करायचा. तो कसा करायचा ते पाहूया. त्यासाठी आपल्याला गॅसवर एक जाड बुडाचं पॅन गरम करण्यासाठी ठेवायचे. पॅन चांगलं गरम झालं की यामध्ये आपल्याला
2 चमचे धने, 1 चमचा जिरे, 2 चमचे बडीशेप आणि अगदी चिमूटभर मेथी दाणे घालायचे. आणि आता हे चारही जिन्नस आपल्याला मंद आचेवर फक्त मिनिटभर परतून घ्यायचे. म्हणजे आपल्याला हे काही खमंग खरपूस भाजायचे नाही. यामध्ये थोडंसं मॉइश्चर असण्याची म्हणजे ते ओलसर असण्याची शक्यता असते आणि हे जर थोडे ओलसर असतील तर मग आपलं लोणचं लवकर खराब होईल. म्हणून आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचे जेणेकरून त्यातलं मॉइश्चर उडून जाईल. आता यामध्ये आपल्याला 4-5 लवंग आणि 4-5 काळी मिरी घालायची आणि हे दोन्ही जिन्नस देखील आपल्याला इथून पुढे फक्त अर्धा मिनिट गरम करून घ्यायचे. जर तुम्हाला लवंग मिरी वापरायचे नसतील तर स्किप केले तरी चालतील, परंतु बडीशेप नक्की घाला. बडीशेपमुळे लोणच्याला चव तर येतेच, शिवाय लोणचं पाचकही होतं. सगळे जिन्नस गरम झाल्यानंतर ते आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. आता गॅस बंद करायचा आहे आणि जितकं पॅन गरम आहे ना त्या गरम असलेल्या पॅनमध्ये आपल्याला 4 चमचे पिवळी मोहरीची डाळ घालायची आहे आणि बंद गॅस असताना या गरम पॅनमध्ये आपल्याला ही मोहरीची डाळ 1 मिनिटभर परतून घ्यायची आहे. या डाळीमध्ये मॉइश्चर असण्याची शक्यता असते, म्हणून मॉइश्चर उडून जाईल इतपतच आपल्याला ही डाळ गरम करायची. खमंग खरपूस भाजायची नाही आहे. ही डाळ आकारानं लहान असते आणि नाजूकही असते, त्यामुळे गॅस चालू असताना खूप गरम पॅनमध्ये ही परतत राहिलो ना तर ती लगेच करपते आणि मग आपलं लोणचं कडवट लागतं. गरम पॅनमध्ये मिनिटभर मोहरीची डाळ परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग, 1 चमचा मीठ, 1 चमचा हळद आणि 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. लक्षात ठेवा आपल्याला कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे, तिखट लाल मिरची पावडर नाही, कारण किती नाही म्हटलं तरी हिरवी मिरची थोडी तरी तिखट असतेच. हळद, मीठ, हिंग आणि मिरची पावडर यामध्ये सुद्धा थोडंसं मॉइश्चर असण्याची शक्यता असते, म्हणून आपल्याला काळजी म्हणून हे सगळे जिन्नस या गरम पॅनमध्ये फक्त परतून घ्यायचे, गरम करून घ्यायचे. आपले सगळे जिन्नस गरम करून झालेले आहेत. आता हे सगळे जिन्नस आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे. आता मिक्सरचं छोटं चटणीचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये आपण मगाशी धने, जिरे, बडीशेप आणि मेथी दाणे जे भाजून बाजूला ठेवले होते ना ते पूर्णपणे थंड झालेले आहेत. आता थंड झालेले हे सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरच्या छोट्या चटणीच्या भांड्यामध्ये घालायचे आणि बारीक करून घ्यायचे. परंतु आपल्याला खूप फाईन पावडर करायची नाही आहे, जरा जाडसरच बारीक करून घ्यायचे. हे पहा अशा प्रकारे, म्हणजे आपल्याला भरड तयार करून घ्यायची आहे. आता यामध्ये आपल्याला मोहरीची डाळ, हळद, मीठ, हिंग आणि मिरची पावडर हे जे भाजून घेतलेले जिन्नस आहेत ना ते सगळे घालायचे आणि मिक्सरवर आपल्याला हे सगळे जिन्नस फक्त 2 सेकंद म्हणजे फक्त एकदाच बटन फिरवून घ्यायचे, म्हणजे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स होतील. आपल्याला बारीक करण्यासाठी फिरवायचं नाही आहे, तर सगळे जिन्नस पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स होण्यासाठी, एकजीव होण्यासाठी फिरवून घ्यायचे. मोहरीची डाळ थोडीशी बारीक होते, परंतु तेवढी चालते. आपले सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स झालेत, एकजीव झालेत, आपला लोणच्याचा मसाला तयार झालाय. आता आपण जे लिंबू मिरची चिरून ठेवलेत ना ते लिंबू मिरची आपल्याला एका बोलमध्ये घालायचे आणि आपण तयार केलेला लोणच्याचा मसाला यामध्ये घालायचा आहे आणि तो चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. चमच्याच्या सहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर हे पहा बोल अशा पद्धतीनं खालीवर करत देखील आपल्याला हा मसाला या लिंबू आणि मिरचीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. यानंतर यामध्ये आपल्याला 2 लिंबाचा रस पिळून घ्यायचा आहे. यामुळे काय होतं तर आपलं लिंबाचं लोणचं जास्त रसरशीत होतं, चटपटीत होतं आणि दीर्घकाळ टिकतं देखील. लिंबाचा रस देखील आपल्याला या पद्धतीनं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. बोलवर झाकण ठेवायचं आहे आणि हा बोल आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता आपल्याला 1 वाटी म्हणजे साधारणपणे 125 ml इतकं तेल घ्यायचं आहे आणि हे तेल आपल्याला एका कढईमध्ये कडकडीत अगदी धूर येईपर्यंत गरम करून घ्यायचं आहे. लोणच्यासाठी शक्यतो मोहरीचं तेल वापरतात, परंतु जर तुमच्याकडे मोहरीचं तेल उपलब्ध नसेल तर तुम्ही शेंगदाणा तेल, सनफ्लॉवर तेल असं कोणतेही तेल वापरू शकता. मी शेंगदाणा तेल वापरतोय. अशा प्रकारे तेल कडकडीत गरम झालं की गॅस बंद करायचा आणि हे तेल आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे. तेल कोमट झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा हिंग आणि 2 चमचे कश्मीरी लाल मिरची पावडर घालायची आहे. दोन्ही जिन्नस व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता ही फोडणी आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायची आहे. गरम तेलामध्ये जर आपण हिंग आणि लाल मिरची पावडर घातली असती ना तर ती करपली असती, म्हणून आपण कोमट तेलात घालतोय. आपण ज्या मिरच्या आणि लिंब चिरून घेतली त्यामध्ये आपण लोणच्याचा मसाला घातलाय, व्यवस्थित चोळून घेतलाय. यामुळे काय होतं आपला मसाला सगळा आतपर्यंत मुरला जातो. परंतु काही जण या कोमट तेलामध्येच लोणच्याचा मसाला घालतात, पूर्णपणे थंड करतात आणि मग फोडणींवर घालतात. तुम्हाला तसं करायचं असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता. आता हे फोडणीचं तेल आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी बाजूला ठेवून द्यायचे. लक्षात ठेवा आपल्याला कमीत कमी 2 तास तरी हे तेल बाजूला ठेवून द्यायचं आहे. 2 तासानंतर हिंग आणि मिरची पावडर खाली जाऊन बसलेली ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता आपण मिरची आणि लिंबाच्या फोडी ज्या लोणच्याच्या मसाल्यामध्ये दळपून ठेवल्या होत्या ना त्यावरचं झाकण काढायचं आहे. लिंबाच्या फोडी आणि मिरच्यांना थोडंसं पाणी सुटलेलं आहे, थोडा ओलसरपणा आलेला आहे. आता हे दोन्ही जिन्नस आपल्याला अशा पद्धतीनं व्यवस्थित हलवून घ्यायचे आणि आपण जी आता फोडणी तयार केली आहे ना ती तेलाची फोडणी यावर घालायची आणि चमच्याच्या सहाय्यानं या सगळ्या फोडींमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. लक्षात ठेवा आपल्याला ही तेलाची फोडणी पूर्णपणे थंड करून घ्यायची, थोडीसुद्धा कोमट असता कामा नये. असं जर केलं तर लोणचं लवकर खराब होईल.
त्या लोणच्याची एकदा चव घेऊन पाहिजे आहे. मला मीठ थोडंसं कमी वाटते म्हणून मी 1 चमचा मीठ घातले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले. परंतु हे मीठ आपल्याला गरम करून घालायचं आहे, तसंच घालायचं नाही आहे. मिठानं लोणच्याला चव तर येतेच, शिवाय मीठ हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असल्यानं लोणचं दीर्घकाळ टिकण्यास मदत होते. आपले सगळे जिन्नस एकमेकांमध्ये अगदी व्यवस्थित मिक्स झालेत. पाहताय ना आपल्या लोणच्याला रंग किती मस्त आलाय. तुम्हाला तेल आत्ता थोडंसं कमी वाटत असेल, परंतु हे लोणचं जसजसं मुरेल ना तसतसं तेल वरवर येत जाईल. लोणचं एकसारखं करून घ्यायचंय, बोलवर झाकण ठेवायचंय आणि हे लोणचं आपल्याला कमीत कमी 1 रात्र किंवा 1 दिवस असंच ठेवून द्यायचंय. आता आपल्याला ज्यामध्ये हे लोणचं स्टोअर करायचं आहे ना, ती बरणी स्टरलाइज करून घ्यायची. मग तुम्ही ती काचेची वापरा किंवा चिनी मातीची. मी इथे काचेची बरणी वापरतोय. स्टरलाइज करून घ्यायची म्हणजे आपल्याला ही बरणी निर्जंतुक करून घ्यायची. म्हणजे आपल्याला ही बरणी गरम पाण्यानं 3-4 वेळा पाण्यानं घासून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. नंतर स्वच्छ सुती कापडानं ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि कमीत कमी 2 तास किंवा 2 दिवस कडक उन्हामध्ये ठेवायची आहे. बरणी उन्हामधून आणल्यानंतर पुन्हा स्वच्छ पुसून घ्यायची आहे आणि हे पहा, आता या बरणीला आपल्याला धूर द्यायचा आहे म्हणजे स्मोक द्यायचा आहे. त्यासाठी एक नारळाच्या करवंटीचा तुकडा घ्यायचा, त्यावर कोळशाचा निखारा ठेवायचा, अगदी 2-3 थेंब तेल घालायचं, चिमूटभर हिंगही घालायचा आणि आता जो धूर म्हणजे स्मोक तयार होईल ना, त्यावर आपल्याला ही बरणी अशीच ठेवून द्यायची. कमीत कमी 10 मिनटं तरी ही बरणी आपल्याला अशीच ठेवायची. 10 मिनिटानंतर बरणी काढायची आहे. पाहताय ना बरणीच्या आतमध्ये कसा हिंगाचा धूर तयार झालाय. हिंग हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असल्यानं हिंगामुळे जंतू नष्ट होतात आणि आपलं लोणचं खराब होत नाही. आता बरणीभर जसा धूर पसरला गेला आहे तसा झाकणालाही लागायला हवा, म्हणजे झाकणसुद्धा निर्जंतुक होईल. म्हणून बरणीला आपल्याला झाकण लावून ठेवून ही बरणी आपल्याला अशीच ठेवून द्यायची अगदी धूर संपेपर्यंत. आता आपण जे लोणचं रात्रभर झाकून ठेवलं होतं ना, त्याला पहा कसं तेल सुटले आणि रंग एकदम लाल सुटूक आलेला आहे. आता सगळं लोणचं चमच्याच्या साहाय्यानं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि आपण जी बरणी तयार केली आहे ना, त्या स्टरलाइज केलेल्या बरणीमध्ये आपल्याला हे लोणचं भरून घ्यायचं आहे. लोणचं बरणीमध्ये भरून झाल्यानंतर आपल्याला हे लोणचं हे 5 चमच्याच्या साहाय्यानं अशा पद्धतीनं खाली दाबून घ्यायचे, परंतु अगदी हलक्या हातानं, म्हणजे लिंबाच्या फोडीतील रस निघता कामा नये. अशा प्रकारे चमच्यानं लोणचं दाबून घेतल्यानं काय होतं, तर लोणच्याच्या आतमध्ये हवेची पोकळी राहत नाही. जर हवेची पोकळी राहिली ना, तर त्या जागी बुरशी लागते. हे पहा जसजसं आपण चमच्यानं लोणचं दाबत राहते ना, तसतसं ते खाली दबलं जाते आणि वरती तेलाचा लेयर तयार होतोय. अशा प्रकारे वर तेलाचा लेयर तयार व्हायला हवा, म्हणजे आपल्या लोणच्याच्या फोडी उघड्या पडणार नाहीत आणि आपलं लोणचं खराब होणार नाही. मी तुम्हाला म्हटलं होतं ना, 1 वाटीभर तेल अगदी पुरेसं आहे. लोणचं जसजसं मुरत जाईल तसतसं लोणचं खाली दबत जाईल आणि वर तेलाचा थर तयार होईल, म्हणजे आपलं लोणचं खराब होणार नाही, फोडी उघड्या पडणार नाहीत. आपलं चटपटीत लिंबू मिरची लोणचं तयार तर झालंय, परंतु ते अजूनही खाण्यासाठी तयार नाही आहे बरं का. अजून ते मुरायला हवं आणि मुरण्यासाठी कमीत कमी 8-10 दिवस तरी लागणार आहेत. म्हणून ही लोणच्याची बरणी आपल्याला एखाद्या स्वच्छ अंधाऱ्या जागी आणि उबदार ठिकाणी ठेवून द्यायची आहे, म्हणजे 8-10 दिवसात लोणचं व्यवस्थित मुरेल. लोणचं करताना काही गोष्टींची मात्र अवश्य काळजी घ्यायची, म्हणजे लोणचं करताना आपल्याला आपण लिंबू आणि मिरची वापरणार आहोत ते स्वच्छ धुवून घ्यायचे, कोरडे करून घ्यायचे. लोणचं करण्यासाठी जी भांडी वापरणार आहोत म्हणजे सुरी, पॅड, चमचा हे सगळे आपल्याला कोरडेच घ्यायचे. त्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश असता कामा नये. लोणच्यासाठी आपण जे मसाले वापरणार आहोत ते सगळे मसाले देखील आपल्याला अगदी मिठासहित गरम करून घ्यायचे, म्हणजे त्यातील मॉइश्चर उडून जाईल आणि आपलं लोणचं खराब होणार नाही, दीर्घकाळ टिकेल. 8-10 दिवसानंतर जेव्हा लोणचं मुरेल आणि आपल्याला खायला सुरुवात करायची ना, तेव्हा मोठ्या बरणीतलं लोणचं 4-5 दिवस पुरेल इतक्या छोट्या बरणीमध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा मोठी बरणी आपल्याला झाकण घट्ट लावून बाजूला ठेवून द्यायची आहे. यासाठी जो चमचा वापरायचा आहे तो अगदी कोरडा आणि स्वच्छ असायला हवा, अजिबात ओला असता कामा नये. एवढी सगळी काळजी घेतली तर आपलं लोणचं खराब होणार नाही, वर्षभर टिकेल, दीर्घकाळ टिकेल. मग तुम्ही सुद्धा अशा प्रकारे चटपटीत लिंबू मिरची लोणचं घरीच करून पहा व कसं झालं ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, तुम्ही जर अजूनही गृहविष्णू किचन चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉनवर प्रेस करा, ऑल सिलेक्ट करा, म्हणजे माझ्या नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतील. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत नमस्कार व रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.